नमस्कार, आपण पाहताय पब्लिक वार्ता 24 न्यूज। पाहूया तर आपली पुढची बातमी। क्या है मामला डिटेल? इंस्टाग्राम या सोशल मीडिया साईटवरून महिला फिर्यादी यांचे नाव व फोटो वापरून बनावट ID तयार करून त्यावर अश्लील व घृणास्पद मेसेज प्रसारित केल्याबाबत दिनांक 31/1/2025 रोजी एका महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांना गुन्हा दाखल करण्यात आला होता। तसा गुन्हा दाखल केल्यानंतर यातील अज्ञात आरोपी यांनी तिच्या इंस्टाग्राम अकाउंटला बोगस इंस्टाग्राम अकाउंट तयार केले व त्याचा ID तयार करून त्यावर अश्लील मेसेज त्याला पाठवत होता। त्याबाबत यातील API दांडगे यांनी फेसबुक व इतर समाज माध्यमांशी कॉन्टॅक्ट करून त्याचे नाव पत्ता मिळाला। त्याचं नाव शुभम कुमार मनोज सिंग, उमर वर्ष 25, राहणार बिहार। तो सध्या कर्नाटक येथे सानंदा येथे वॉचमनचे काम करतो आहे। त्यांनी दिल्ली येथे सॉफ्टवेअर स्किल कॉम्प्युटर ट्रेनिंग प्रोग्राम डिप्लोमा केलेला असून त्याबाबत त्याला संपूर्ण माहिती आहे। त्याच्या कडून जो मोबाईल आपण डिटेक्ट केलेला आहे त्यामध्ये 100 वेगवेगळ्या महिला व मुलींच्या नावाने बनावट ईमेल अकाउंट ID वापरल्याने व वेगवेगळ्या महिलांचे 11 बनावट इंस्टाग्राम ID तयार करून त्यावर ते वापरत असल्याचे निष्पन्न झाले असून त्यावर त्यांना अश्लील मेसेज व व्हिडिओ पाठवत होते। त्याचप्रमाणे त्याच्या मोबाईलमध्ये 13,500 फोटो स्क्रीनशॉट वेगवेगळ्या महिला व मुलींचे त्याच्यात जमा करून सेव्ह करून ठेवलेले होते। अशा या आरोपीला अटक केली असून त्याची पोलीस रिमांड कस्टडी घेतलेली आहे। तपासात असे निष्पन्न झाले की तो वेगवेगळ्या मुलींना इंस्टाग्रामवर फॉलो करीत होता। तो मेसेज पाठवून त्यांना ब्लॅकमेल करून व्हिडिओ कॉल करायचा तो सांगत होता। ज्यांनी ऐकलं नाही त्यांचे बनावट फोटो आणि व्हिडिओ तयार करून तो समाज माध्यमावर पाठवत होता। अशा प्रकारे तो ब्लॅकमेल करत होता। आरोपी किती गुन्हे त्याच्यावरती दाखल आहेत किंवा त्याची जो इसम आहे त्याची पार्श्वभूमी काय आहे, पहिल्यापासून हे करत होतो असं आपला तपास चालू आहे। अजून तसं काही निष्पन्न झाले नाही। आपण एक जाहीर आवाहन पण केलेलं आहे की ज्या महिलांना त्यांनी यापूर्वी त्रास दिलेला आहे त्यांनी पुढे यावं आणि संबंधित पोलिसांना जाऊन त्यांनी FIR दाखल करावी। सर किती आता मुली आलेल्या आपल्याकडे म्हणजे आता आपल्याकडे तपास चालू आहे, आकडा काढता समजायला नाही।